संसदेच्या विशेष अधिवेशनामधून एक मोठी बातमी समोर आली आहे। महिलांना विधिमंडळामध्ये 33% आरक्षण देण्याचं स्वप्न आता पुन्हा एकदा अधांतरी राहिलंय। 131व्या घटना दुरुस्ती विधेयकावर झालेल्या मतदानात सरकारला आवश्यक बहुमत गाठता आलेलं नाहीये आणि परिणामी हे विधेयक संसदेमध्ये कोसळलंय। शुक्रवारी संध्याकाळी लोकसभेमध्ये या विधेयकावर मतदान झालं। अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार या विधेयकाच्या बाजूने 298 मतं मिळाली आहेत, तर विरोधात 230 मतं मिळाली आहेत। बघा, संविधानाच्या कलम 368 नुसार कोणत्याही घटना दुरुस्ती विधेयकासाठी सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांचं 2/3 बहुमत असणं अनिवार्य असतं आणि याच आकड्यापर्यंत सरकार पोहोचू शकलेलं नाहीये। आता याच नारी शक्ती वंदन विधेयकावरून काय आरोप प्रत्यारोप होत आहेत ते सुद्धा पाहू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल असल्याचं सांगत सर्व पक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन सुद्धा केलेलं, पण यावरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र टीका केलेली। त्यांच्या मते हे विधेयक केवळ महिला आरक्षणापुरतं मर्यादित नसून त्याआड मतदारसंघ पुनर्रचना करून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा एक छुपा प्रयत्न आहे। अंमलबजावणीला होणारा उशीर हा जनतेची दिशाभूल करणारा डाव असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता। विरोधकांनी आक्षेप नक्की कोणत्या कारणांसाठी घेतला ते सुद्धा पाहू। विधेयकातील अटीनुसार आरक्षण लागू होण्यापूर्वी नवीन जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना होणं आवश्यक आहे। या प्रक्रियेला अनेक वर्ष लागू शकतात, ज्यावर विरोधकांचा आक्षेप आहे। तर अनेक विरोधी पक्षांची अशी मागणी आहे की 33% आरक्षणामध्ये ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय या महिलांसाठी स्वतंत्र उपकोटा असावा, जो सध्याच्या विधेयकात नाही। यापूर्वी 1996, 1998, 1999 आणि 2008 मध्ये महिला आरक्षणाचे प्रयत्न झाले होते। 2010 मध्ये राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं, पण लोकसभेमध्ये ते कधीच कायद्यात रूपांतरित होऊ शकले नाही। यावेळी सुद्धा विधेयकाला मंजुरी मिळेल अशी दाट शक्यता असताना पुन्हा एकदा हे विधेयक लोकसभेच्या मतांमध्ये फेल झालंय। महिला आरक्षण विधेयकाची ही पुन्हा मोठी हार आहे। सरकारसाठी हा मोठा राजकीय सेटबॅक मानला जात असतानाच आता 2029च्या निवडणुकीपूर्वी महिला आरक्षणाचं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। जर ऐन 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी हे विधेयक लागू झालं तर अर्थात देशातील महिलांचा सकारात्मक परिणाम भाजप सरकारवर पडलेला दिसू शकतो आणि अर्थात यामुळे भाजपची वोट बँक सुद्धा अधिक वाढू शकते। बाकी तुम्हाला या नारी शक्ती वंदन विधेयकाबाबत काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।